Co-powered by टेक्नो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात प्रचंड पॉप्युलर झालेली आहे। त्यानंतर आता उद्योग क्षेत्रातील लाडक्या बहिणींसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्टार्टअपचा शुभारंभ आजपासून होत आहे योजनेचा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा सर आपल्यासोबत आहे। सर काय सांगणार? महाराष्ट्र सरकारतर्फे नेहमी आपण कौशल्य विकासमध्ये महाराष्ट्र पुढे यावा यासाठी प्रयत्न करत आहे। मागचे 2.5 वर्षामध्ये आपण अतिशय चांगली योजना यशस्वी तरीके राबवली। आता यावर्षी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरजीची 300 जन्मशताब्दी आहे, त्या औचित्य साधून आपण महिला स्टार्टअपसाठी एक अतिशय नवीन योजना सुरू केली आहे, ज्यांच्या उद्घाटन आज माननीय प्रधानमंत्री जे असते ते वर्धामध्ये होणार आहे। त्या योजनामध्ये महिलांना जे स्टार्टअप रजिस्टर्ड आहे त्याने 1 लाख ते 25 लाखपर्यंतची सहायता मी देऊ। जोपर्यंत त्याने मदत लागेल आमचा विभाग तुमच्याबरोबर उभे राहील। सगळ्या ज्या योजना महाराष्ट्र सरकारच्या महिला ओरिएंटेड आहे, टार्गेट फिक्स आहे महायुतीचं की महिला वोटर्सवर जास्त भिजतं? नाही, असं नाही आहे ना। आमच्या ते मुख्यमंत्री कौशल्य प्रशिक्षण योजना सर्वांसाठी आहे, काय जातीवातीचा बंधन नाही आहे, सिनियर सिटीजनसाठी आहे, सर्वांसाठी आहे। आणि हा सरकार महाराष्ट्राचे 13 करोड जनतासाठी जे काही करायचे असेल ते सर करण्याच्या प्रतिबद्ध आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रचंड पॉप्युलर झाली महाराष्ट्रामध्ये। आता ही स्टार्टअप योजना महिलांसाठी आहे, काही लाभार्थी या ठिकाणी आलेले आहेत। काय वाटतं एकूणच? ते लाभार्थ्याने विचारा, त्यांच्या मनामध्ये तुम्ही बघू शकता अतिशय उत्साह आहे। आम्ही पण त्याने हा प्रॉमिस केलेली आहे की हा प्रथम सपोर्ट आहे, नंतर पण तुम्हाला काही सपोर्ट लागेल तर कौशल्य विकास विभाग महाराष्ट्र विभाग तुम्हाला सपोर्ट करणार आहे। किती महिला लाभार्थी असेल महाराष्ट्रात आणि काय टार्गेट ठेवलं आहे? प्रत्येक वर्षी 500 महिला स्टार्टअपना पण लाभ देणार आहे। प्रथम फेरीमध्ये आपण 20 महिला स्टार्टअपची निवड केली आहे। आज त्यांचा सत्कार होणार आहे। आज त्यांच्या आपण इथे बोलवलं आहे, त्यांच्या आपण सत्कार पण करणार आहे, त्यांच्या सन्मान पण करणार आहे। लाडकी बहीण उद्योजक आणि सर्वसाधारण महिला निवडणुकीत फायदा होईल असं वाटतं? या बहिणीसोबत असेल भावांचा फायदा होईल की ना होईल ते यामागेचा प्रश्न नाही आहे। महाराष्ट्राचे लोकांसाठी जे करायची आमची रेस्पॉन्सिबिलिटी आहे ते प्रामाणिकपणे करायचा हा आमचा प्रयत्न आहे। सरकार लाडकी बहिणांसाठी लाडक्या बहिणींसाठी वेगवेगळ्या योजना आणत आहेत। आता उद्योजक लाडक्या बहिणी व्हाव्यात यासाठी आज ही योजना सुरू होते। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, वर्धा। Co-powered by टेक्नो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।